माणसाच्या प्रपंचाची राख रांगोळी व्हायला काहीच टीम लागत नाही. एक तर ऊन जर म्हणसाल तर भल्लं सण पिरी पिरी तपून राहिलं आणि त्यातल्या त्यात सालेपूर पांढरी झालेली ही घटना. सत्यानाश झाला ना हो सारा. काहीच नाही राहिलं, निरा कोळसातून बसला, कोळसाच. पुरा आयुष्याचा कोळसा, याच्या प्रपंचाचा कोळसा होऊन गेला. एकदम सर्वसाधारण कुटुंब आहे, मोल मजुरी करून आपल्या पोटाची आग मिटवणार हे कुटुंब आहे. कुठेतरी गेले म्हणते, तितक्या टाइमात लागली ना आग. आग लागल्याच्यानं पुरं जे याचं साहित्य आहे की नाही, पुरा सत्यानाश झाला ना. गंज पाना पा, एवढा मोठा जर्मलचा गंज आहे. 50 जणांची भाजी, 100 जणांची भाजी शिजते आता, आणि त्या गंजाला पा किती मोठं भोग पडलं. म्हणजे आग कोण्या पद्धतची अशी. हे पुरं जे म्हणजे बटाट्या झाल्या, लाकडाचे पील झाले, हे डब्बे झाले, भांडे झाले, सारा सारा पुरा खकाना वाजून गेला, पुरा सत्यानाश झाला. तिकडच्या बाजूने गंजी पा, इकडे कुटार पा, जनावरांचं याच्या घरी. त्याच्यात माहित असं झालं की बाकीचे जनावर पळून गेले, पण एक लेखाचं त्यात की नाही कालवळ का काहीतरी वासरू लहान चुकलं सापडलं, ते गंभीर जखमी झालाय. ते तुम्ही सध्या स्क्रीनवर कोणच राहील ते लेखक जखमी झालं. याला सर्वस्वी कारणीभूत आहे म्हणते आवडतं. याच्यातून काहीतरी काहीतरी स्पार्किंग गिरकिंग झाली हलकीशी. एक तर कशी आहे, मंद सध्या हवा चालू आहे, उलचा काहीतरी धक्का झाला राजवून, त्याच्यानं पुरं यायचं की नाही सत्यानाश झाला. पण गावातल्या लोकांची एक गोट मला भल्ली पटते, ते म्हणजे त्यानं फायर ब्रिगेडची वाट न पाहता हे वावरात होते लोक ना, आपल्या घरातले जे जे काही भांडे भदाळ भरू 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 पाणी आणलं आणि हे आग विझवली. पण आग विजेच्या आधी या आगीनं याच्यातल्या 2 झोपड्याने एका घराचा पुरा सत्यानाश केला. एक तर ऊन तर निरा भयानकच कार्यक्रम आहे. त्या उन्हात लागलेला हा उलचाक धक्का, याच्यानं याच्या पुऱ्या आयुष्याची राख रांगोळी झाली. तुम्ही जर आता तिकडे अंदर जर पाहत असाल तर अंदरही त्याच्या जे माणसाच्या प्रपंचाचे आवश्यक असणारे जे काही साहित्य असते, कपडे असतात, भांडे असतात, पुरे जळले ना राजे असते. म्हणजे आता आंघोळ करून जर कपडे घालायचं म्हटलं ना, कपडा निरीच्या अंगात घालायला, तर अशी हे कंडिशन सध्या या सालेपुरातून झाली. नशीब चांगलं की एक लहान लेकर असतात, घरात काही झालं तर पळत जातात. पुरं पुरं काय भोर झालं. म्हणजे आग कोण्या पद्धतची असेल याची तुम्ही तीव्रता समजू शकता. पण अंदरही त्याचं जे सामान आहे की त्या खोलीत, त्या खोलीतलंही सामान लय मोठ्या प्रमाणात सध्या तुम्ही जर पाहत असाल तर याचं नुकसान झाले आहे. असा या गरीब कुटुंबावर ऐन वेळेस दुःखाचा डोंगर कोसळला. आगीची तीव्रता किती खतरनाक असेल, तुम्ही या ठिकाणी ह्या साऱ्या साहित्य झालेला कोळसा, हा कोळसा पाहून राहिले. याच्यावर या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमचे शैलेश पाटील काका आहेत, भाऊ आहेत, याची काय प्रतिक्रिया आहे ते नेमकी जाणून घेऊ. तर या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी शैलेश पाटील भाऊ आहेत आमचे भाऊ. काय राजीव, काहीच नाही, पुरा कोळसा झाला आता. बरं तर बरं, नाही तर पुरा एखाद्याचा एवढी जर आग खतरनाक होऊन तुमच्या गावातले लोक भल्ले चांगले राजीव, ते भटाळण भांड्यारून आग विझवली. काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? आज 11:30 वाजता ही आग लागली. आमच्या गावातील सगळे लोक जमा झाले आणि सगळ्या गावात जितके भांडे असतील ते सगळे हे आग विझवण्यासाठी लावले. ही भयानक इतकी आग होती की ते इलेक्ट्रिकच्या पोलचं जे वरचं शेंडा आहे तिथपर्यंत आग गेली होती. आणि असं वाटते की हे जवळजवळ या केबलमुळं, या काही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे. आणि इथं म्हणजे म्हणजे गाय होते, वासरू होते, ते गाई वासरू पण भाजल्या गेले. सगळ्या लोकांनी त्यांना आतमध्ये आगीत जाऊन हे सोडले. आणि ते एक तर सिरियस आहे वासरू, आणि गाय वगैरे ते जखम आहे पण ते पळून गेले जंगलात. ते म्हणजे असं लागलं होतं त्यांना ते आग वगैरे. आणि हे घर म्हणजे एक अंबादास रामपाद शितकारे, हे दिनेश रामपाद शितकारे, आणि हे ज्ञानेश्वर गोमा शितकारे, या तिघांचं हे तीन एक कोठा आणि 2 घरं हे असं होतं. हे संपूर्ण राख झालाय. राख म्हणजे काहीच नाही शिल्लक राहिला. जर्मनचे भांडे जर पिघून गेले म्हणजे किती भयानक आग असेल हे. तर हे संपूर्ण आग, त्यांचे धान्य वगैरे, स्वयंपाकाचं सगळं सामान वगैरे, कपडे लत्ते सगळे हे जळून गेले. तसं म्हणजे हे त्यांच्या घरी नसताना झालं हे. म्हणजे त्यांची काही चुकी नसेल असं वाटते, कारण त्यांच्या चूल वगैरे सगळी बंद होती आणि त्यांची काही चुकी नसेल. हे एमएससीबीच्या या केबलमुळं, या खंब्यामुळे, त्यांच्या घराच्या कोपऱ्यावर जो खंबा आहे त्यामुळे झालं असेल असं मला वाटते. मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही हे मॅटर झालं, पोलीस स्टेशनला याची माहिती दिली काय? याचा तलाट्याच्या माध्यमातून काही पंचनामा, आणि ते जे जनावर जखमी आहे जे व्हेटरनरी डॉक्टर आहे त्याला काही माहिती दिली काय? पंचनामाची काही प्रक्रिया तुम्ही राबवत आहे का? तशा पद्धतीने तलाठी साहेबाला आम्ही इन्फॉर्म केलं, फोटो पाठवले. ते सध्या इथं अवेलेबल नव्हते, तर त्यांनी ते पंचनामा करून तहसीलदार साहेबाला पाठवला. आणि हा पोलीस स्टेशनची गोष्ट आहे, तर पोलीस स्टेशन आमचं सिरस गाव आहे, त्याला थोडा वेळ लागतो जायला, तर ते पण कळून देऊ. आणि डॉक्टर आणि ते गाई वसऱ्यांचे साठी डॉक्टर बोलावले, व्हेटरनरी डॉक्टर आमची इच्छे सारंग भाऊ, तर त्यांनी त्यांचं ते ट्रीटमेंट चालू आहे. बरं, आता एक तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची प्रशासनाला काय मागणी आहे?
आमची सगळी आता कसं आहे, गरीब गरीब आहे ते हातमजुरी करून जीवन जगतात. त्यांचं पूर्णच राग झालं असं समजा तुम्ही. कपडे लत्ते पासून धान्य वगैरे, ढोरं वासरं कुटार वगैरे सगळं. तर शासनाकडून जितकी जो मदत होईल तेवढी मिळावं अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला सालेपुरातला मॅच तिथं पाना एमईसीबीचं मीटर पाणी झालं राहो. तिकडच्या बाजून तिकडे सायकलला पाहा, त्या रॅक पहा, पुरं एकदम असा चकनाचुरच झाला राहो आयुष्याचा. अशा आयुष्य चकनाचूर या आधी बातमी मी तुम्हाला गावरान नाही दाखवली. उन्हाळ्याचा दिवस आहे, काळजी घ्या. म्हणजे घटना आपल्याला एक सबकू शकते. काळजी घ्या की अशी जर घटना आली, लोकांना मदत करा. तर एकामेकासोबत दुश्मनदारी भांडणं असतील ते असू द्या, पण अशी जर कोणती घटना आली, त्या घटनेचं एक चांगलं उत्तम उदाहरण मला सालेपुरातून पाहायला भेटलं. त्याने फायर ब्रिगेडच्या गाडीची वाट पाहिली नाही. गावातलं लेकरू बाया येईन आपल्या घरी भडाळ भरू भरू, डबे भरू भरू, गंज भरू भरू, बादल्या भरू भरू, हांडे भरू भरू पाणी आणून शातीले माती लावून ही आग विझवली.